नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज वार गुरुवार 18 डिसेंबर 2025. आज गुरुवार म्हणजे स्वामी समर्थांचा वार. आज कित्येक लोक हे अक्कलकोटला जात असतात आणि जाऊन पूजा आणि घरामध्ये सुद्धा पूजा करत असतात. बरोबर ना? आजचा दिवस हा ज्ञान, श्रद्धा आणि संयम योग्य निर्णयाचा दिवस असतो. बरेचशा लोकांना आपण जर बघितलं तर गुरुवारच्या दिवशी बरेच लोक निर्णय घेत राहतात. जर निर्णय करायचा असेल, एखादं चांगलं जर कार्य करायचं असेल किंवा उपवास पकडायचा असेल तर बरेचसे लोक हे गुरुवारचा दिवस हा उपवास पकडतात. तर मित्रांनो, आज आपण आजच्या दिवशीचं राशी भविष्य बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर मग जाणून घेऊया आजचं राशी भविष्य काय आहे. बघा तुम्ही पण तुमची रास कोणती आणि तुमचा आजचा दिवस कसा असेल. पहिली रास आहे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा निर्णय घेण्याची तुमची क्षमता चांगली राहील आणि तुम्हाला एक चांगलं प्रोत्साहन भेटेल आणि निर्णय घेण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीसाठी कॉन्फिडन्स असाल. अडकलेली तुमची सर्व कामे आज तुमचे मार्गी लागतील. तुमच्या नोकरीमध्ये असेल किंवा करिअरमध्ये असेल तर तुम्हाला वरिष्ठांचे जे तुमच्या सिनियर्स लोक आहेत तर त्यांचा तुम्हाला आजचा चांगला सपोर्ट भेटून जाईल आणि तुमच्यावरती नवीन एक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक मध्ये तुम्हाला उत्पन्न वाढीचे चांगले संकेत तुम्हाला येऊ शकतात. समजूतदारपणाचा आवश्यक आहे. कुटुंबामध्ये तुम्ही एकत्र राहत तर प्रत्येक गोष्ट तुम्ही ही समजून घेतली हवी. डोकेदुखी थोडीशी जाणवू शकते तुम्हाला. आजचा दिवस तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे 9. मित्रांनो, आजचा गुरुवार आहे तर आजच्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या वस्तू दान करा. तर तुम्ही एखाद्याला जर दान करत आहात तर तुम्ही पिवळ्या वस्तू नक्की दान करा. तुम्हाला चांगला फायदा मिळून जाईल. तुमच्यासाठी आजचा स्वामींचा संदेश आहे, संयम ठेवा, वेळ तुमच्या बाजूने आहे. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही जॉब करत आहात तिथे तुम्हाला स्थिर प्रगती आणि नवीन ऑफर तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो, तुम्हाला आजचा खर्च थोडासा तुम्हाला वाढू शकतो. पोटाचे विकार तुम्हाला जाणवू शकतात, जसं की ऍसिडिटी वगैरे असेल, या पोटाचे प्रकार तुम्हाला जाणवू शकतात. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 6. तर तुम्हाला उपाय पण मी सांगणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला गुरु मंत्राचा जप करा. जर तुम्हाला वाटतंय की हा माझा गुरु आहे, एखाद्या देवाला जर तुम्ही मानत असाल, काही लोक नम शिवाय श्री स्वामी समर्थ, तर तुम्ही उपाय करा की जप करा श्री स्वामी समर्थ असं. तर त्यातून तुम्हाला एक स्थिरता आणि संयम, शांतता भेटेल. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, समाधानकारक खरे सुख आहे. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा संवाद कौशल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतात. तुमची नवीन लोकांशी चांगली ओळख होऊ शकते. आर्थिक आणि नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमच्या मीटिंग्स असेल, कॉल्स असतील, तुम्हाला नवीन नंबरवरून जर कॉल आले असतील ते सर्व कॉल्स तुम्हाला आज फायदेशीर होणार आहेत. उत्पन्न स्थिर राहील तुमचं आजचं. तुम्हाला प्रेमामध्ये गैरसमज टाळा, कारण गैरसमजामुळे जास्त भांडण वगैरे होऊ शकते. आरोग्यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो आणि झोप न झाल्यामुळे थोडासा थकवा तुम्हाला येऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे 5. आजचा उपाय तुम्हाला सांगणार आहे मी, हिरवे वस्त्र दान करा. तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे. स्वामी म्हणतात, शब्द जपून वापरा. एखाद्याला बोलताय, शब्द पहिले विचार करा की याला मी हे बोललेलं चांगले आहे का. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा भावनिक दृष्ट्या मजबूत राहील. घरातील मध्ये सगळं काही प्रश्न तुमच्या आजच्या दिवशी सुटणार आहेत. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला समाधान वाटेल, चांगलं वाटेल, पण खर्चावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे. कुटुंबामध्ये तुम्हाला आईचा आदर चांगला मिळू शकतो. आज आरोग्य, सर्दी आणि खोकला तुम्हाला थोडासा जाणवू शकतो. मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा पिवळा शुभ रंग आहे आणि शुभ अंक आहे 2. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे, प्रेमाने प्रत्येक अडचण सुटते. आज तुम्हाला काय करायचंय, केळी अर्पण करायची आहे तुम्हाला देवाला, किंवा केळीचा तुम्ही सर्वांना प्रसाद म्हणून देऊ शकता.
पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा मान सन्मान वाढलेला असेल. आत्मविश्वास तुमचा चांगला उंचवेल. नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये तुम्हाला नेतृत्वाची चांगली संधी भेटणार आहे. आर्थिक तुम्हाला लाभ होतील. नात्यामध्ये तुमच्या स्पष्टता जाणवेल. उष्णतेचे आज थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडस जास्त पाणी प्या आणि उन्हामध्ये जाऊ नका. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठीचा आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ अंक आहे 1. तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे नम्रतेने यश मिळेल. उपाय आहे सूर्याला जल अर्पण करा आजच्या दिवशी तुम्ही. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला जे पण तुम्ही काम करता, ऑफिसमध्ये आहात, घरी आहात, तुमचा व्यवसाय आहे तर व्यवसायामध्ये तुम्हाला लक्ष केंद्रित करा. चुकांपासून थोडंसं सावध राहा. त्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेटनी काम करावं लागेल. तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला हळूहळू प्रगती मिळू शकते आणि कुटुंबामध्ये तुम्हाला मतभेद टाळायचा आहे. तुम्हाला थोडासा पाठीचा त्रास जाणू शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे 5. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे शिस्त जीवन घडवते. आणि तुमच्यासाठी आजचा गुरुवारचा उपाय आहे गुरुवारी तुम्ही पुस्तक दान करा. म्हणजे चांगले देवाचे एखादे पुस्तक वगैरे असेल तर तुम्ही एखाद्याला मदत करा. चांगलं देवाचा प्रसार करणं हे कधी पण चांगलंच आहे. त्यामुळे देवाबद्दल 2 शब्द तुम्ही बोलत चला. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला नवीन संधी मिळण्याचा आहे आणि योग्य निर्णय तुम्हाला महत्वाचा आहे. तर तुम्ही आजचा दिवस तुमचा निर्णय घेऊ शकता. नोकरी आणि व्यवसायामध्ये जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये जर व्यवसाय करत आहात, तुम्हाला आजचा दिवस हा फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक तुम्हाला चांगलं संतुलन राहील आज, पण थोडासा मानसिक ताण तुम्हाला जाणू शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे 6. गुरुवारचा तुमचा आजचा उपाय आहे तुम्हाला गुरुचे स्मरण करायचे आहे आणि स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे समतोलच यश देतो. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा गोपनीय गोष्टी उघड होऊ शकतात, पण तुम्हाला त्यामध्ये शांत राहायचं आहे. कुठलीही तुम्ही बोलायचं नाही आहे, कारण तुमच्या सर्व गोष्टी आज उघडकीस येण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही जर चांगला संघर्ष केलाय, चांगली मेहनत करून जर तुम्हाला केलेला आहे, तर त्या कार्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले यश भेटेल. आर्थिक विलंब संभवू शकतो. कुटुंबामध्ये संयम तुम्हाला खूप आवश्यक आहे. आरोग्य, रक्तदाबाचा थोडासा त्रास होऊ शकतो तुम्हाला. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे मरून आणि शुभ अंक आहे 8. स्वामीचा संदेश तुमच्यासाठी आहे विश्वास कधीही सोडू नका. आणि आजचा गुरुवारचा उपाय तुम्हाला आहे तर पिवळे फुल तुम्ही अर्पण करा देवाला. तुम्हाला नक्कीच काहीतरी शुभ घडेल तुमच्या जीवनामध्ये. पुढची रास आहे धनुरास. धनुराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले प्रमोशन मिळू शकते. लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. आर्थिक उत्पन्न तुम्हाला वाढेल. प्रवासामध्ये तुम्हाला यशस्वी प्रवास चांगल्या प्रकारे तुमचा होईल. आरोग्य हे तुमचं चांगलं उत्तम राहील. मित्रांनो, तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे 3. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात सकारात्मकता राखा. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही जर पॉझिटिव्ह मध्ये नेली तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊन जाईल. आणि तुम्हाला आजचा उपाय आहे गुरु स्तोत्र म्हणायचा आहे तुम्हाला. पुढची रास आहे मकर रास. मकर राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला चांगले मेहनतीचे फळ मिळणार आहे. जबाबदाऱ्या वाढतील. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला स्थिरता राहील. आर्थिक बचतही तुम्हाला वाढतील, पण थोडासा गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे करडा आणि शुभ अंक आहे 10. आजचा उपाय तुमच्यासाठी आहे गुरुवारी गुळ दान केल्याने तुम्हाला चांगला गोडवामध्ये येईल आणि संयम राहील तुमच्या जीवनामध्ये. स्वामींचा संदेश आहे मेहनत हीच पूजा. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नवीन विचार यश देणारा राहील तुम्हाला. तुमच्या कामामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह मध्ये तुम्ही आज काम कराल. आर्थिक लाभदायक दिवस तुम्हाला आहे. प्रेमामध्ये तुम्ही चांगला विश्वास जमवू शकता. तुमचं आरोग्यही सुंदर राहील. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे सुट्टावर पहिला विश्वास ठेवा. आणि आजचा उपाय तुमच्यासाठी आहे पिवळं वस्त्र धारण करा. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे 11.
पुढची रास आहे मीन रास. मीन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा आध्यात्मिक विचार तुमचे चांगले राहतील आणि मन चांगलं स्थिर राहील. नोकरी व्यवसायामध्ये शांत प्रगतीचे तुम्हाला आज दिसून येईल. कुटुंबामध्ये स्थिरता राहील, आरोग्यही चांगलं राहील. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हलका पिवळा आणि शुभ अंक आहे 12. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे, श्रद्धा सर्व काही साथ देते. आणि आजचा तुमच्यासाठीचा मंत्र आहे गुरुमंत्र. तर तुमचा गुरुमंत्र जो आहे तर तुम्ही त्या गुरुमंत्राचा जप करा. मित्रांनो, तुम्हाला आजचा दिवस खूप छान जाईल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मेष रास ते मीन रास असं टोटल 12 राशींचं राशी भविष्य बघितलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठीचा गुरुवारचा उपाय काय करावा लागेल की जेणेकरून तुमचा दिवस खूप छान जाईल आणि मन एकदम शांत आणि स्थिर राहील. चला तर मग बघा तुम्ही पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भेटूया उद्या याच वेळेस.